अंजनीच्या तपासाठी
पिंड घालीने झडपिला, अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्योदय समयासी महारुद्र प्रगटला. नामा म्हणे म्या वंदिला. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. महायोग पीठे तटे भीमरथा वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. बोला
दुसरे चरण संतांची त्यांचे कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वन्द्वादितं गगन सदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नंदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी तो कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविके तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मराठी भाषेची दर्जा मराठी भाषेची ताकद जेव्हा आपण कीर्तनाची सुरुवात करता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम त्या जागी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र म्हटलं तरी चालतं भागवतामध्ये भागवत करते शांती ब्रह्म नावाचे नाथ बाबा प्रकर्षाने वर्णन करतात की संस्कृत भाषा देवाला तयार केली आजी मराठी प्राकृत भाषा ऐकली ते चोरट्या भामट्याने तयार केली का माऊली ज्ञानापर प्रतिज्ञा करता ए मराठी याचे नगरी ब्रह्मविद्येचा सराळ करी येणे घेणे सुखेची वरी होती या जगा मराठी भाषेचं सामर्थ्य आहे आणि त्यात आपलं भाग्याचं वर्णन कोणी करावं ओतूरकरांच्या भाग्याचं वर्णन साक्षात पंडित पांडुरंग परमात्मा करतो मग म्हणे रुक्मिणीकांत माझे स्वरूप ओतुरात बाबाजी चैतन्य साक्षात उपदेश तुझ लागी करते चैतन्य विजय अध्याय क्रमांक 6 ओतूरचं वर्णन ज्या अर्थी पंडित पांडुरंग परमात्मा करतोय त्या अर्थी ओतूरकरांच्या भाग्याचं वर्णन कोणी केलं देवानेच केलं ना पण आपल्याला त्याची खबर नाही असो प्रासंगिक कीर्तन आहे माझी पहिलीच वेळ गुरुवारी देवबाबा बोलले की महाराज तुम्हाला हनुमान जन्माचे कीर्तन करायचे तसं विचार चालला होता घेऊ की नको कारण मी कधी केलेलं नाही जन्माचे कीर्तन पण म्हटलं ज्या अर्थी गुरुवाऱ्यांनी आपल्याला आदेश दिलाय त्या अर्थी करवणारे सुद्धा तेच आहेत करवीर तैसी केली किटकट वाकडी केलीट देवजाने ते सांभाळून घेणारे सुंदर असं नियोजन आणि सकाळी उठलो ना बाबा
मला विचार केला की म्हटलं देवबाबा ते काकड्याला येतात, कसे येत असतील. कारण सकाळी 6 ते 7 वाजता उठायचं मला, आणि आज उठलो आणि थंडी होती आज नेमकी. म्हटलं आपण उठलोय, मोठी गाडी घेऊन आलोय, म्हटलं देवबाबा ते पानसर वाडीवरून काकड्याला येतात, कसं येत असेल काय. म्हणून तुम्ही गुरुवारी येत तर साधन आहे त्यांचं. तसं पाहायला गेलं तर माझी योग्यता नाही तुम्हाला काही सांगणं, पण तरी पण चला श्री गुरूंच्या आज्ञाबाई. अपत्य बोले बोबडी वाचा, काय ते प्रमाणे असो जैसा स्वभाव माये पित्यांचा. अपत्य बोले बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष वाढे. माऊली ज्ञानोबा सांगतात, लहान बाळ असताना, लहान बाळ ते बोलत नसतं, पण जेव्हा ते बोलायला लागतं ना, बोबड किडमिड किडमिड, पण तरी पण त्याच्या किडमिड बोलण्याचा सुद्धा त्याच्या आई वडिलांना खूप आनंद होतो. तसं माझ्या, तसं पाहिलं गेलं तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, येथे माझी विपत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सर्गी करीतो. प्रासंगिक कीर्तन आहे, हनुमान जन्माचे कीर्तन आहे. अभंग आपला भक्तीची खासियत असणारे पंढरपूरचे महान संत नामदेवराय, ज्यांच्या ताटामध्ये देव जेवायचा, ज्यांच्या कीर्तनामध्ये देव नाचायचा, हे आपलं पाठ झालं. हे आपलं धामणगावावरलं कीर्तन होतं बाबा, इंदुरकर महाराज सप्ताह होता. मी प्रश्न विचारत होतो की आज मूर्ती जेवेल का. लोक काय बोलेनाच, पण एक बाबा होते ते म्हणे नामदेवरायांच्या हातून जेवला नाही का देव. जेवला ना नामदेवरायांच्या हातून, पण नामदेवरायांचं डोकं फोडण्याची तयारी होती, नवे नवे डोकं फोडून घेतलं होतं. आपली तेवढी तयार असेल तर आजही भगवंत आपल्या हातून जेवू शकतो. पण भाषणाची मूर्ती थरथरा कापरी, देवी लागली नामयास, देवी लागली नामयास, देवी लागली नामयास. भाषणाची मूर्ती थरथरा कापरी, देवी लागली नामयास रे, देवाला उठ का उठ आणि बस म्हटलं का देव बसतो. पण तेवढा भक्ताचा अधिकार असावा लागतो. तो अधिकार आपल्याकडे जर असेल तर आजही भगवंत कुठे गेलेला नाही. पण तुमचं माझं दुर्भाग्य आहे की आपल्याला भगवंत नकोय. आपल्याला फक्त घरदार, प्रॉपर्टी. काकड्यामध्ये प्रमाण आहे बाबा, माया विघ्ने भ्रमला घ्या. माया विघ्ने भ्रमला, माया विघ्ने भ्रमला,
मला खरे म्हणता मी माझेनी हे तो संपत्तीचे वारे साचोखाले जाईल. महाराज सांगतात हे तर घरदार बायका पोरं हे खोट आहे, माईक आहे. आपल्याला वाटतंय का खोट? लटिका व्यवहार सर्व काकडा थोडा आपल्याला अवघड वाटेल, पण हरिपट तर सगळ्यांच्या ओळखीचा आहे. माऊली सांगतात लटिका व्यवहार सर्व हा संसार, पण कधी वाया येरझार हरिविण. पण त्या हरीची ओळख जर प्राप्त केली तर तो पण संसार काय होऊ शकतो? आजी संसार सुफला लागे माये, आजी संसार सुफला लागे माये, माये संसार सुफला लागे माये, आजी संसार सुफला लागे माये. देखिए पाया विठोबाने, देखिए पाया विठोबाने, तो मजवावा मामुली, तो मजवावा देखिए पाया विठोबाने, देखिए पाया विठोबाने, तो मजवावा पुढे काय बाबा म्हणतात वेळोवेळा व्हावा पांडुरंग. पण आपण काय म्हणतो माहितीये का? तो मज व्हावा, तो मज व्हावा आणि कधी मधी व्हावा. म्हणजे बाबा खोटं बोलतात का? बाबा म्हणतात वेळोवेळा व्हावा, जेव्हा त्या हरीची, त्या भगवंताची, त्या पांडुरंगाची आपण म्हणू. पांडुरंग आम्हाला माहिती, पंढरपूरचा पांडुरंग युगे 28 विठेवर येऊ भावा माहिती रखुमाई दिव्य शोभा. पंढरपूर पांडुरंग माहिती आहे, पण केवळ आता आपल्याला जो पांडुरंग माहिती आहे ना, तोच पांडुरंग आज कीर्तन रूपी सेवेकरता ज्या महान संतांचा अभंग घेतलेला आहे, त्या संतांना सुद्धा आता आपल्याला जो पांडुरंग माहिती आहे तो त्यांना माहित होता. म्हणून 5 वर्षाच्या श्री संत मुक्ताबाईंनी संतांच्या सभेमध्ये संत नामदेवरायांना कच्च मडकं ठरवलं. आणि त्याच्यानंतर भक्तीची खासियत प्राप्त करून घेण्यासाठी बरं का, जेव्हा संत मुक्ताबाईंनी कान उघडले आणि बघा एखादी गोष्ट आपल्याला रुतावी लागते तरच आपण तिचा विचार करतो. पायामध्ये जर काटा रुतला तर आपण सुई बॅटरी घेऊन ती बघायचा प्रयत्न करतो, माझ्या पायामध्ये काटा कुठं रुतलाय. तसं संत मुक्ताबाईंचं बोलणं तसं पाहिलं गेलं नामदेवरायांना ध्यंकारामुळं ते बोलणं लागलं. पण कधी कधी अहंकार सुद्धा हा खूप काही प्राप्त करून देऊ शकतो. तरी अहंकार तो ऐसा आहे, तो जे परमार्थी साई होय, तरी सोहम भावाचे निलवला हे विभांडू पाहे संसार. नाथबाबा भागवतामध्ये सांगतात अहंकार आहे ना, अहंकार हा नाथबाबा सांगतात हा अहंकार जर परमार्थामध्ये सहाय्यभूत झाला तर सोहमभाव, तो मी आहे, तो देव मी आहे, या जयघोषाने जो संसारात म्हणतो ना लटिका व्यवहार, हे प्रमाण खरी करण्याची ताकद त्या महावाक्यामध्ये, त्या अहंकारामध्ये. पण वास्तविक तो अहंकार आपण जिथे लावायला पाहिजे तिथे लावत नाही. आपण एखाद्याचं जर काय झालं, भांडण झालं, काय झालं, आपण त्याला म्हणतो याला माहित नाही मी असून कोण आहे. पुढच्याला तर नाही माहिती, पण जो म्हणतो ना की याला माहित नाही अजून मी कोण आहे, यालाच माहित नाही. विचार केला पाहिजे आहे मी हा कोण. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्ती
मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा आहे मी आपुला मन चक्रपाणी विचार करतो. आता देवबाबाची चाल म्हटले मला त्यांच्या आवाजातली खूप आवडते. आता जे म्हटले ना, आणि बघा भगवंत जे जे इच्छे प्राणी ते पूर्वी चक्रपाणी. आपण शुद्ध भावाने शुद्ध मनाने एखादी इच्छा मनात व्यक्त केली, पण त्याला शुद्ध भाव पाहिजे बरं का. शुद्ध भाव मनात असेल आणि नाशिवंतातलं जरी सुख मागितलं तरी संत भगवंत ते आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही. पण तो भाव पाहिजे. ज्ञानोपराय ज्ञानेश्वर मध्ये सांगतात, पै भक्ती एक जाणे येथे सान थोरण म्हणे, आम्ही भावाचे पाहुण्या भलते या. आम्ही वेगळे पाहुणे, संत म्हणतात आम्ही वेगळे पाहुणे भलते या म्हटले. म्हणजे काय, तो भाव भगवंताला पाहिजे. म्हणजे आपण भगवंताला फुलं घेऊन गेलो, पानं घेऊन गेलो, पेढे घेऊन गेलो, आपण काय देऊ शकतो? त्या भगवंताच्या कृपाशीर्वादाने आद्यगुरु शंकराचार्य सांगतात, दुर्लभम प्रेम एव एतत् देवानुग्रहे तुकम मनुष्यत्व. आता मनुष्यत्वच कळणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपल्याला मनुष्यत्व कळत नाही, मनुष्य जन्म कळत नाही, तर मनुष्य जन्माचे मुमुक्षत्व म्हणजे काय ते कळणं खूप लांब राहील. बाबांनी सांगितलं आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. पण मला असं वाटतं बाबा, प्रश्न पडतो की माऊली ज्ञानोपराय म्हणतात की मी कोण याचा विचार करावा. ज्ञानेश्वर मध्ये सुद्धा सेम होवी तरी आहे कोण मी कैसी व्यक्ती अव्यभिचारी काय भक्ती ही आगवेची निवृत्ती होय लागे. मी कोण आहे, माझी भक्ती कशा प्रकारची आहे याचा निवाडा झाला पाहिजे. पण मला वाटतं ही ओवी आणि हे जे प्रमाण आता बाबांनी घेतलं हे ज्ञानोपरायांच्या काळापुरतं मर्यादित असतं. कारण आज आपल्याला वेळ नाही हो मी कोण आहे विचार करायला. वास्तविक तुमचं आमचं स्वरूप काय, मी वासुदेव. घ्या बाबा गोड आवाजात तुमच्या. मी वासुदेव तेव्हा नाही कळलं तुकोबराय नाही. हे कधी कळलं तेव्हा 15 आता बारीक ऐका बरं का देवा बाबा. 15 दिवसा माझे साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार वैराग्याची महामूर्ती श्रीमंत संत तुकोबरायांना 15 दिवस ध्यान धारणा केल्यानंतर निर्गुण निराकार परमात्म्याचा अनुभव यावा. तुकोबरायांना 15 दिवसात जर तुकोबरायांना 15 दिवस लागू शकतात तर तुम्हाला आम्हाला किती दिवस लागतील? किती कल्प आपण ध्यान धारणा केली तर भगवान परमात्म्याचा आपण अनुभव येईल. पण संत असे की एखादी आई असेल ना, गरीबी असेल आणि घरात खायला प्यायला नसेल तर ती उपाशी राहते, पण तिच्या लेकरांना
तिच्या घरच्यांना ती पोटभरून जेवायला घालते. तसं संत आधी चटके सहन करतात आणि मग जगाला ते सुख देतात. त्यांच्यावरती किती वाईट वेळ संत सहन करतात का? कारण समाजामध्ये जे लोक बुडत चाललीत ना भवसागरामध्ये, त्या जीवांचा कळवळा संतांना येतो. येतो कळवळा मनोनिया मनोनिया येतो कळवळा मनोनिया मनोनिया येतो कळवळा बुडते हे जन विठ्ठल बाबा कीर्तन संपवायचं किती असते मला सांगा. जन में देखे डोळा येतो कळवळा. आपण विचार करतो का आपण कुठे बुडत चाललोय? आपण विचार करतो कुठे बुडत चाललोय? आपण 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये बुडत चाललोय. म्हणजे काय? वारंवार जन्माला येणं. मग फक्त मनुष्य जन्मच नाही बरं का, फक्त मनुष्य जन्म नाही. कुत्रा, मांजर, गाढव, डुक्कर, बैल, गाय, म्हैस, बेडूक, साप, घार, अरे बापरे किती प्राणी आहेत, नाव पण नाही माहिती एवढं. प्रत्येक जन्मामध्ये जन्माला यायचं, प्रत्येक योनीमध्ये जन्माला यायचं. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहा. अशा या जन्म मरणाच्या भवसागरामध्ये समुद्रामध्ये तुम्ही आम्ही बुडत चाललोय. पण संत काय करतात? आधी स्वतःला चटका मारून घेतात. अरे संसार संसार जसा तहा चुकल्यावर आधी हाताला चटकी तेव्हा मिळते भाकर. वास्तविक मला वाटते वारकरी प्रमाण नाही, संप्रदायिक नाही, परंतु आपण व्यवहारामध्ये म्हणतो साधं उदाहरण घ्यायचं. कारण आज परिस्थिती अशी आहे ना की संतांच्या काळात त्या दृष्टांत सिद्धांत दिले का लोकांना जरा जड वाटतात. पण आजच्या चालू घडामध्ये लेटेस्ट घडामध्ये व्हॉट्सअपला कसं आपण रोज स्टेटस टाकतो अप टू डेट है ना, विटू तूर विटू पुणे माझे स्टेटस भारी असतात. फक्त देवाची टाक बाबांचे सकाळ सकाळ जर मिस दिवसात आहे बाबा तर पूर्णपणे असं आध्यात्मिक चिंतन असतं. एखादी ओळी असेल तर ओळीचं निरूपण, अभंग अभंगाचं निरूपण, दिवस प्रसन्न जातो, चांगला दिवस जातो. आपण या भवसागरामध्ये असे बुडत चाललो. पण ज्या तुकोबरांना 15 दिवस लागले देवाची ओळख प्राप्त करून घेण्यासाठी, तुम्हाला मला आपण हो पण म्हणू शकत नाही आणि नाही पण म्हणू शकत नाही. कारण जेव्हा मी म्हंटल की आपल्याला किती दिवस लागतील, आपल्या डोक्यात लगेच आपण काय काय वाईट कर्म केले सापडा सुरुवात झाली. विठ्ठल पण ज्या तुकोबरांना 15 दिवस लागले, पंढरीश पांडुरंग महाराजांनी चैतन्य विजयमध्ये वर्णन आले. अध्याय क्रमांक 6 मध्ये वाचा. महान ग्रंथ व ज्ञानेश्वरी अमृतानुभव भागवताच्या देवचा ग्रंथ आहे. पूर्ण तत्वज्ञानाचा ओतप्रोत बिंब येते चैतन्य विजय. छोटासा ग्रंथ 6 अध्यायांचा, ठासून तत्वज्ञान भरलेले ठासून. तर काय सांगत होतो? हा आठवलं. तुकोबरांना 15 दिवस लागले, पण तरी पण जेव्हा मग म्हणे रुक्मिणीकांत माझे स्वरूप या ओतुरात बाबाजी चैतन्य साक्षात उपदेश तुझ लागी करतील. बाबाजी चैतन्य तुकोबरा आले, शरण आले. आणि जेव्हा नीट ऐका बरं का, 15 दिवस तिकडे लागले.
आपलं किती दिवस लागतील आपण सांगू शकत नाही, पण जेव्हा बाबाजी चैतन्यानं तुकोबाला शरण केले तेव्हा ते म्हणतात माझे श्री गुरु असे आहेत ना की जेव्हा मी त्यांच्या जवळ गेलो त्यांनी मला लगेच त्यांच्यासारखं मला करून टाकलं. आपण सारखे नाही काळ वेळ तयाला नाही काळ वेळ आपण सारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तुकोपर्यंत मला 15 दिवस लागले, पण माझे सद्गुरू असे माझे गुरुवारी असे की मला त्यांनी लगेच त्यांच्यासारखं करून टाकलं. आपण हनुमान जन्माकडे परिणार आहे, पण याच माध्यमातून मी ज्ञानरूपी हनुमंतरायांचा जन्म काय असतो. हनुमंतराय जगाच्या पाठीवर एकमेव संत असे की त्यांना आपण देव पण म्हणू शकतो आणि संत पण म्हणू शकतो, कारण मला देव भेटावा ही मागणी आपण कुणाकडे करतो, संतांकडे. म्हणून शरण शरण हनुमंतराय देव की संत ह्या प्रमाणाच्या अनुषंगाने आता उत्तर द्या. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या बाटा मज दावाव्या सुभटा. मला सांगा आपण देवाकडे म्हणू शकतो का देवा मला देव भेटो? नाही ना. नाथ बाबा सांगतात शरण शरण हनुमंता हे कारण मला देव भेटावा, भक्ती मार्ग मला भेटावा, भक्तीची वाट की ज्या मार्गाने साधू संत गेले मार्ग दावून गेले आधी आणि संत ते ज्या मार्गाने संत गेले तो मार्ग मला हनुमंतराया दाखवा, है ना. म्हणजे हनुमंतराय बघा एक सुंदर मला सुचलं तुमच्याशी बोलताना, जर भगवान परमात्मा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांची प्राप्ती करून घ्यायची असेल तर मध्ये जो दुवा आहे हनुमंतराय त्यांना शरण गेलं पाहिजे, कारण हनुमंतराय संतांची प्रकर्षाने भूमिका तयार करतात की देवाचा आणि भक्ताचा संगम करून देतात. ते काम कोणाचं असतं? संतांचं. म्हणून हरिप्राप्तीसी हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे पाय, धरावे संतांचे पाय, संतांचे पाय,
बघा तुम्ही सवय लावली. कारण काय ना, जेव्हा बाहेर भागात कीर्तन करतो ना, तेव्हा बाबांची खूप गरज, त्यांचा आश्रय, त्यांची साथ आम्हाला हवीशी वाटते. मग काय होतं, जास्त भेटत नाही, पण जेव्हा कधी आम्हाला संधी भेटते, मग आम्ही जेवढं पाहिजे तेवढं त्यांच्याकडून वधवून घेतो. का तर वास्तविक आमची भूक शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. बाबांनी सांगितलं, हरिप्राप्तीस उपाय धरावे संतांचे तपाय. म्हणून हनुमंतराय हे संत आहे. हनुमंतराय हे संत आहे. आणि अशा संतांना शरण गेलं तरच, कारण आपण स्वतःच्या मनाने जर भगवंत प्राप्ती करायला गेलो तर हरिपाठामध्ये माऊली सांगतात, मनोमागे गेला तो हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. बऱ्याचशा लोकांना बाबा समोर फिरत असलो ना, बाबा म्हणजे माळ आहे का, म्हणजे मनाची माळ आहे. तिथे प्रमाण सुद्धा, इथं मिसळ बाबांची कथा झाली होती, जास्त डोक्यात नाही राहिलं, पण एक क्रोधी विश्वासी असी बोध कैसा व्यर्थ आपुली वाचा सुनवू नये. इदं तेना तपस्काय न भक्ताय कदाचन न चाचुषुषवे न च माम योभिसूयते. अध्याय क्रमांक 8. अर्जुना, हे जे ज्ञान आहे, हा जो बोध आहे, जो गुरूंची भक्ती करत नाही, जो देवाची भक्ती करत नाही, जो खऱ्या देवाला मानत नाही, अशा मूर्ख, अविश्वासी, नास्तिकी मूर्ख लोकांना मी म्हणत नाही. गीतेमध्ये साखरे बाबांनी निरूपण केलंय. अशा माणसाला हे बोध, हे ज्ञान, ही वाचा सुद्धा, पवित्र वाचा, त्याच्या कानावर पडली पाहिजे. म्हणजे किती गुप्तपणे सांगितलेले, किती गुप्तपणे सांगितले. पण संत उदार असतात. ज्ञानोबा ज्ञानेश्वर सांगतात, जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनी आपली हाती, रिगाला भक्ती बनती जगा देत असे. कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बंदी करी, का जगाची परी तर भक्ती विठ्ठल. कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बंदी करी संत. एक सांगायचं मला, बाबा ते प्रमाण निर्गुण निराकार, निराकार तो निर्गुणेश्वर. तुमच्या आवाजात घ्या नाही का, त्याच्यावर बरं ठीक आहे. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रगटला असा विटेवर, अभय देविले हात कटीवर, पुतळा चैतन्याचा. पुतळा चैतन्याचा. भगवंताच्या पुतळ्याला चैतन्याचा पुतळा म्हटलेला आहे. चैतन्य म्हणजे काय, तुमचे आमचे इंद्रिय, तुमची आमची बुद्धी, हात पाय, चव, घ्राणेंद्रिय, श्रवणेंद्रिय, मनेंद्रिय, सगळं जे काही ज्याच्या सत्तेने चालतं त्याला म्हटलेलं आहे चैतन्य. आणि त्या चैतन्याचा पुतळा. पण तशा चैतन्याचा जर स्वबळावरती प्राप्त करून घ्यायचा, ओळख प्राप्त करून घ्यायचा प्रयत्न जर केला तर मनोमार्गे गेला. भगवंत चैतन्याचा पुतळा यात नवल नाही, बारीक आहे का, भगवंत चैतन्याचा पुतळा यात नवल नाही, कारण ते चैतन्य स्वरूप आपण सुद्धा आहोत. पण संत काय असतात, कैवल्याचा पुतळा, प्रगटला पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ओ कैवल्याचा पुतळा, प्रगटला Oh
जे बाबांनी प्रमाण गायलं ज्ञानोपरायांबद्दल कसं वाटलं आपल्याला? कसं वाटलं? आवाज तर गोडच आहे, परंतु ते वर्णन कोणाचं आहे? ज्ञानोपरायांचं. आजही जर तेवढा मुमुक्ष भाव माऊलीशी तेवढं जर प्रेम असेल ना, आजही आपण जर समाधीपाशी गेलो ना मायबाप, आजही आपल्याला रडायला येतं. कारण आजही माऊली संजीवन समाधीतून त्या आनंद लहरी, त्या ब्रह्मानंद लहरी आपल्याला अनुभूती आणून देऊ शकतात. माऊलींमध्ये सामर्थ्य आहे. सेम मी नेहमी सांगतो बाबा बाहेर कीर्तन करताना की जेवढं महत्व आळंदी, पंढरपूर, पैठण, पंढरपूर पण नाही नाव घेणार मी, आळंदी, पैठण, कारण मी माझं सांगतो, मला देवप्रिय नाही बाबा, मला देवप्रिय बिलकुल नाही. पण मला प्रिय कोण आहे? माझ्या प्राणापेक्षा प्रिय मला माझे संत आहे. मी एवढा हरामी बाबा. पहिल्यांदा त्र्यंबकेश्वरला गेलो होतो. पहिल्यांदा मी महादेवाच्या पाया पडायला नाही गेलो, पण त्र्यंबकेश्वर जाण्याची घाई माझी काय होती तर मला श्री संत निवृत्तीरायांचं दर्शन घ्यायचं होतं. आणि फक्त निवृत्तीरायांच्या समाधीवर माथा टेकून बाहेर आलो, नाही गेलो शिवाय, नाही गेलो. कारण एकदा भगवंत जर रुसला तर भगवंताला कसं मनावर देऊ शकतो? तो भोळा आहे हो, 2-4 डोकी आपण दगडावर तरी ते भोळ बाबड. पण संत जर रुसले नाही, कारण संत देवापेक्षा नेहमी श्रेष्ठ. का सांगतो? गैरसमज करून घेऊ नका. कारण देवाला देवत्व, ब्रह्माला ब्रह्मत्व, भगवंताला भगवंत पद, परमात्म्याला परमात्मा आहे याची ओळख देण्याचं काम फक्त संत करतात. संतांशिवाय देव काय हे आपल्याला अद्याप कळलं नसतं. भगवान वेद व्यास नसते तर देव कळला नसता. संतांचे अनंत उपकार आहेत तुम्हावरती, संतांचे अनंत उपकार आहे. काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेवी तो हा पाय जीव थोडा. केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू काय, आपण करी आईची माया, आपण करी आईची ह्या प्रमाणाचा अनुभव आहे. पण कधी आहे? संतांविषयी असणारं स्थान, संतांविषयी असणारा आदर आपला जर त्या लेवलचा जर असेल ना, त्या लेवलचा म्हणजे जसा भगवंताला संतांना अपेक्षित आहे, तर हे प्रमाणाचा आपल्याला अनुभव आहे. वास्तविक अभंगात प्रवेश करतो. अभंगामध्येच आहे मी, अभंगामध्येच आहे मी, विषयांतर नाही झालेलं. जेव्हा पुत्रप्राप्तीच्या निमित्तानं दशरथ राजाने आणि त्याच्या 3 राण्यांनी पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ केला. काय केला? पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ केला. आता ज्या अर्थी यज्ञाचं नाव आहे पुत्र कामेष्टी, म्हणजे त्या यज्ञातून फळप्राप्तीची काहीतरी इच्छा असेल. ती काय असेल? पुत्रप्राप्ती. विठ्ठल पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ केला. त्या पुत्र कामेष्टी यज्ञाचा फळप्राप्ती का होती? मला पुत्र संतान व्हावं. त्या पुत्र कामेष्टी यज्ञातून ते फळ, बोध रूपी फळ ते बाहेर आलं. आणि घारीने, नीट ऐका, पिंड म्हणजे देह है ना, पिंड घारीने जर पेला, प्रमाण घ्यायचं आपल्याला लगेच सुरू झालाय. पिंड म्हणजे देह, हा देह अहंकार, मी देह आहे हा भाव, पिंड घारीने म्हणजे
त्या मनाने सेवन केला, मनाने, कारण मन घारीसारखं इकडून तिकडे सारखं उडत असतं आणि तो पिंड घारेने सेवन केला. अंजनीने तो सेवेला म्हणजे काय, बुद्धिरूपी अंजनी माता आहे. कारण अर्जुना मन बुद्धी निश्चयक आत्मज्ञान, कारण परमात्म्याला बुद्धीला परमात्म्याची बायको म्हटले. हा देह भाव मी देह आहे, हा तो मनाने आधी ग्रहण केला होता, पण त्या मनाला त्या बुद्धीने ग्रहण करून टाकलं. म्हणजे बुद्धीला काय पटलं की तू देह नसून तू स्वतः परमात्मा अभंगाच्या पिंड घारीने झडपीला, पिंड घारीने झडपीला, वास्तविक पाहिलेले हनुमंतराय हे केशरी राजा, ओ जो केशरी के मला नाही व्यासपीठानं वारकरी सांप्रदायिकच घेतलं पाहिजे. जसं केशरी राजा केशरनंदन आणि माता अंजनी यांचा पुत्र श्री संत हनुमंतराय. पण इथे वास्तविक अंजनी माता कथा पण सांगितलं पाहिजे, पण त्या कथेचा, कारण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु अंजनी माता. वास्तविक जर संतांच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं, संतांच्या दृष्टिकोनातून पाहिलं, अंजनी माता म्हणजे ती पवित्र असणारी बुद्धीला उपमा दिलेली आहे. आणि बुद्धी जेव्हा मला परमात्म्याची भेट व्हावी इच्छा व्यक्त करते, माऊली बरोबर सांगतात, तैसे सर्वेंद्रियांची वृत्ती घेऊन आपली आती बुद्धी आत्म्या मिळे कांती प्रिया जैसी. म्हणजे आत्म्याची पत्नी ही बुद्धी. ह्या बुद्धीला अनंत जन्माच्या अनंत संस्कार, ती स्वतःच्या स्वरूपाला, देवाला, नवऱ्याला विसरून गेलेली आहे. पण कधीतरी काय मी उद्धार पावेना असं मुमुक्षुत्व भावाने ती जागी होते आणि मला देव भेटावा अशी ती बुद्धी उपासना तप करते. आणि असं तप तिने केलं की तिला काय होतं, त्या परमात्म्याची ओळख प्राप्त होते अभंगाच्या दुसऱ्या चरणात. अंजनीच्या तपासाने, अंजनीच्या तपासाने, आणि संत जेव्हा परमात्म्याची ओळख, परमात्म्याची प्राप्ती आपल्याला करून देतात ना, त्यावेळेस नेहमी काळ, वेळ ही पवित्र असते. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. आता तसं बारीक चिंतन जर केलं ना, तर माघ शुद्ध दशमी तुकोबरायांना बाबाजी चित्र सुद्धा सकाळच्या वेळेतच भेटले ब्रह्ममुहूर्तावर. कसं सांगतो, कारण तुकोबराय ओतूर मध्ये मुक्कामी थांबले आणि सापडविले वाटे जाता गंगा स्नान. गंगा स्नानाला तुकोबाई 7-8 वाजता नाही जाणार मला तरी वाटतं, ते ब्रह्ममुहूर्तावर जात असतात. आणि अशा ब्रह्ममुहूर्तावर सकाळच्या वेळेत हे ना, म्हणजे माघ शुद्ध म्हणजे परमात्म्यासाठी तिथी सुद्धा शुद्ध असावी लागते. माघ शुद्ध दशमी आणि तिसऱ्या चरणात काय सांगतात, चैत्र शुद्ध पौर्णिमेसी. अशा बुद्धिरूपी अंजनी मातेने ते व्रत तप उपासना केली
की मला भगवान परमात्मा भेटावा. शिव म्हणजे रुद्र, पण या रुद्राचा देखील मोठा रुद्र म्हणजे महारुद्र, म्हणजे तो परमात्मा. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये शुद्ध पौर्णिमेची सूर्योदय समयाची सूर्योदय समयाची अंतरिक्षात पासाडी माऊली अंतरिक्षात पासाडी सूर्योदय समयाची सूर्योदय समयाची अंतरिक्षात पासाडी अंतरिक्षात पासाडी सांगा फक्त मला. 7 वाजता संपवायचं बरोबर. किती वाजता वेळ सांगा म्हणजे मला किती. पवित्र अशी वेळ, सकाळची वेळ है ना. अशा पवित्र सकाळच्या वेळेमध्ये अंजनी मातेला तो प्रसाद पवनपुत्र हनुमान म्हणतो, भगवंत वायूने प्रश्न विचारतो, तुमचं आमचं शरीर पाण्यावर चालतं, तुमचं आमचं शरीर कशावर चालतं? हे म्हणतात जेवणावर चालतंय. मग आता प्रश्न विचारतो, आपल्याला खाण्यासाठी जगायचंय का जगण्यासाठी खायचंय? जगण्यासाठी खायचंय. मग आतापर्यंत खाऊन खाऊन कोण जगला? जगले कोण? आपलं शरीर हे श्वासावर चालतं. तो श्वास म्हणजे तो वायू. या भगवंत प्राप्तीची उपासना आहे, त्याला प्रणव उपासना म्हणतात. श्वासाद्वारे जी साधना केली जाते त्या साधनेची फलश्रुती म्हणजे काय आहे? आनंदलहरी ग्रंथामध्ये विकासानंद मिश्र बाबांनी बघा सुंदर तत्वज्ञान म्हटलेलं आहे. प्रणव उपासना ज्या माणसाकडे असते त्या माणसाला भगवंत प्राप्ती 100% होते. हे संतांचं पण म्हणणं आहे, मिश्र बाबांनी पण उल्लेख केला त्याच्यामध्ये. जी श्वासाद्वारे साधना केली जाते त्या साधनेची फलश्रुती म्हणजे भगवान परमात्मा भेटण्याची ती साधना आहे. अशी प्रणव साधना, अशी प्रणव साधना, त्या प्रणवाद्वारे त्या श्वासाद्वारे हा बोध त्या बुद्धीपर्यंत, त्या अंतरंगापर्यंत, त्या आत्म्यापर्यंत हा बोध रूपी हनुमंतराय, परमात्मा रूपी हनुमंतराय श्वासाद्वारे हे बुद्धीपर्यंत. म्हणजे आपण कथा माहितीये, मी कथेचा विस्तार सांगतो बरं, तुम्ही कथा सांगितलेली नाही सांगतोय पण कथेचा विस्तार सांगतोय. जसं बाबाजी चैतन्यांचे लाडके शिष्य तुकोबारायांना परिचित आहे. श्वासाद्वारे बोध म्हणजे परमात्म्याची ओळख त्या बुद्धीपर्यंत तो श्वास पोहोचवतो है ना. ओंकार प्रणव उच्चार होय साचार आत बघ कैसा, तो शब्द अभंगमय सोहम नैसा. हे नरा आत बघ जरा जीव हा खरा नोय ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. ब्रह्मनाच्या सुखात पांडुरंग भेटते. सांगायचं मला की श्वासाद्वारे जी साधना केली जाते तिचं फलश्रुती म्हणजे परमात्मा भेटला पाहिजे. मग तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे माझ्याकडे ती प्रणव साधना प्रणव उपासना आहे का? नसेल तशा संतांना शरण गेलं, बाबाजी चैतन्यासारख्या संतांना शरण गेलं की ती प्रणव उपासना आपल्याला आजही भेटली जाते. कबीर महाराज गॅरंटी देतात, संत बीज पलटे नाही जुग गयानंत, हर एक युग में अवतार धरे फिर संत के संत. नाना मते पाखंड कर्म ठायती बंड, ठेचावे तायचे तोंड हरिभजने है ना. ठेचावे तायचे तोंड हरिभजने. संतांनी यावं लागतं. हनुमंतरायांचा जन्म भगवंत रूपाने झाला पण तरी सुद्धा भगवान परमात्मा धर्माचं रक्षण करण्यासाठी आला, पण धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवंताला मदत असते संतांची. संत तळागाळातल्या लोकांना जाऊन उपदेश करतात. मारुद्र प्रगट मारुद्र प्रगट मारुद्र
राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। जय बोलो हनुमान। ओ राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान। राम लक्ष्मण जेव्हा नामदेवराय संतांच्या सभेमधून औंढ्या नागनाथला विसोबा खेचरांना विसोबा काकांना माफ करा संतांचा एकेरी उल्लेख नसतो करायचा. जेव्हा नामदेवराय विसोबा काकांना संतांना शरण गेले तेव्हा हा बोध रूपी हनुमंतराय म्हणजे काय मी स्वतः परमात्मा आहे. ज्ञानोबाने सांगतात तो परमात्माची परी दुसरा. बाबांनी कीर्तन सुरुवातीला प्रमाण दिलं मी वासुदेव तत्वता. तुकोबाराय सांगतात देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही पण आपल्याला ते पटत नाही. असो आपण नाही पटलं तरी काय आपल्याला हौस जास्त 84 दक्षिणेमध्ये परत तुकोबारामध्ये ठेवून जर देवाची प्राप्ती करून घेतली नाही देवाची ओळख प्राप्त करून घेतली नाही मी तुम्हाला 1000 रुपयाचा स्टॅम्प पेपर देतो कंती देणकारा होणे गाढव कुत्रा. ज्याला नाही पटणार मी देव नाही. तुकोबाराय म्हणतात ज्याला गाढवाच्या कुत्रा जन्माला जायचंच आहे त्याला आपण काय करू शकत नाही. जसं औंढ्या नागनाथला विसोबा काकांना नामदेवराय शरण गेल्यानंतर हा बोध रूपी हनुमंतराय मी देव आहे असा बोध नामदेवरायांना कळला. म्हणून नामदेवराय शेवटच्या जन्मामध्ये काय सांगितलं असे बोध रूपी हनुमंतराय प्रकट झाले माझ्या अंतरंगामध्ये हृदयामध्ये तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा रामा रामो. संतांनी देवाचा पत्ता सांगितला देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहिजे. जोपर्यंत हृदयाच्या मंदिराची ओळख प्राप्त होत नाही तोपर्यंत बाहेर आपण किती देवांची उपासना केली तरी त्याची फलश्रुती आपल्याला भेटू शकत नाही. कारण ज्ञानोबाराय सांगतात ज्ञान देव म्हणे पिंडी शोध घ्यावा आणि मग ब्रह्मांडी पाहायला जावा
ब्रह्मकथा असो. बघा हनुमंतरायांचं जन्माचं कीर्तन, संत हनुमंतराय भगवंत हनुमंतरायांच्या जन्माचं कीर्तन आज कथा पण सांगितली आणि संतांच्या कृपाशीर्वादाने गुरुवारांच्या आशीर्वादाने मी या कथेचा विस्तार माझ्या अल्पशा कृतीने तुम्हा सर्वांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला. मला माहित नाही पण पहिलंच कीर्तन हे कितपर्यंत मला जमले नाही जमले, पण मला माहिती हे कीर्तन मी केलेलं नाही. कारण करमिली तैसी केली कटकट वाकडी केली हे मदची स्तव झाले है ना, परी ज्ञान नाही केले ऐसे जेने जाणीतले सुटला गा. कीर्तन कसं झालं काय झाले माहित नाही, पण एवढं तर नक्की माहिती कीर्तन मी केलेलं नाही. माझ्या सद्गुरूने माझ्या गुरुवर्यांनी माझ्या हृदयामध्ये विराजमान होऊन ते कीर्तन त्यांनी माझ्या मुखातून व्यक्त करून घेतले, म्हणजे त्यांनी करून घेतले. बघा भक्तीचे स्पेशलिस्ट नामदेवरायांचा बोधरूपी हनुमंतराय ज्ञानरूपी बघा एक हनुमान चालीसा आहे. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सती लोक उजागर कामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरण विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा. वाटे सगळं तुम्हाला सांगायचं जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय हनुमान ज्ञान गुण सागर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, तसं ज्ञानाचा सागर ज्ञानाचा समुद्र ज्ञानाचं भरगच्च असं भरलेलं बिंब म्हणजे हनुमंतरायांचं वर्णन हनुमान चालीसामध्ये भगवान संत तुलसीदासांनी केले. असं ज्ञानरूपी हनुमंतराय या ज्ञानरूपी हनुमंतराय हा बोल नामदेवरायांना विसोबा काकांकडून भेटला. वास्तविक आपल्याला वाटेल की हा हनुमंतरायांच्या जन्माचा अभंग आहे ना. एक वाच्यार्थाने पाहिलं तर हनुमंतरायांचा जन्म, पण लक्षार्थाने जर पाहिलं एक वाच्यार्थ एक भावार्थ लक्षार्थ. वास्तविक आपलं दुःख आपण वाच्यार्थ भावार्थ पर्यंत पोहोचतो, पण संतांना आपला जसा लक्षार्थ तो गूढ असतो गुप्त असतो तो आपल्याला कळत नाही. ज्या प्रकारे नामदेवराय सांगतात तसं पाहायला गेलं तर हा उपदेश पण म्हणता येईल, उपदेश पण म्हणता येईल, देव जन्म पण म्हणता येईल, संत जन्म पण अभंग म्हणता येईल. आणि दुसरी गोष्ट की जरी कथेचं स्वरूप असलं पण अंतर्गत दुसून पाहिलं तर नामदेवरायांचा हा अनुभव त्यांनी आपल्याला अंजनी माता हनुमंतर यांचा वापर करून त्यांना त्यांच्या संतांकडून सद्गुरूकडून आलेला अनुभव तुमच्यापर्यंत आमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा उत्तम आशीर्वाद आज बाबा आज सकाळच्या वेळेस कळते की परमार्थ प्रेमी कोण कोण असतात. संध्याकाळी कीर्तनाला बरेच असतात तो, पण कशाला असतात फक्त है ना. संध्याकाळी उठलं झटकलं पटकलं सटकलं का आपण घरी तुम्हारे घर हम हमारे घर है ना, काही घेतलं नसतं. पण है ना मगाशीच म्हटलं मी काकड्याला बाबा येतात मम्मीला पण म्हटलं आई आले माझे म्हटलं कशी आहेत असं देवा बांधते थंडी असते आपण मोठ्या घरात चालू यायचं सोपं नाही. वाटतं असेल तर ते साधन आहे ना. सुंदर अशी साध इकडे आपल्या मच्छिंद्र बाबा आहेत मृदुंग सुंदर असे. मी नेहमी सांगतो पाहुणेपणे मी बाहेर कुठं सेवेला गेलो बाबा मला तुमच्या देवाबांचे बाबांना पण बोलतो, म्हणजे मला असं वाटतं त्यावेळेस की तर हे दोन महात्मे असावे हे दोन मंडळी असावे. कारण वास्तविक मला सूर नाही ताल नाही काही नाही, परंतु देवबाबा मच्छिंद्र बाबा असते का ते सहज फार हवेत उडत 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 ते कीर्तन काढून घेतात. सुंदर असे साथ इकडे मस्करे बाबा आहेत, तिकडं आपले पानसरे बाबा आहेत मृदुंगमणी नाव विसरलं दादा महाराज असरे देव म्हणतो साहेब राहणार. इकडे गायकर बाबा आहेत, तिकडे परत आपले सस्ते बाबा आहेत, वाकसरे बाबा आहेत, इकडे गुरुवारी आहेत पानसरे बाबा बेनेकरे बाबा बाबांसाठी दुकाने आहे ना बाबा जाताच तुम्ही चायनीज भेळ खायला बाबांचं दुकान आहे. यांची सगळ्यांची नावं घेतली घेणं गरजेचं आहे, नाही घेतली कधी त्यांना राखून येतो बरोबर घ्यावं लागतं. विशेष काय असं नाही बघा. आणि या सगळ्यांपेक्षा तुम्ही प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती किंवा तुमचे केले धर्म कीर्तन सिद्ध झाले इथे माझे उरले पाईक. पण तुम्ही सर्वांनी पुण्यात आभार मानतो, तुम्ही सर्वांनी मला सांभाळून घेतला आणि तुमच्या कृपेने मी इथे बोललोय. वास्तविक मी काय बोलणार कसं बोलणार मला माहित नव्हतं, पण तुम्ही श्रोत्यांनी तुम्ही सर्वांनी माझ्यावरती कृपा केली आणि तुमच्या चरणी एकच प्रार्थना करेल की माझा परमार्थ ज्या मार्गाने चालला आहे तो माझा शेवटपर्यंत जावा. या तुमच्या आशीर्वादाची मला खूप गरज आहे सगळ्यांची. बघा झालेले सेवा अधिष्ठान कवठेमाई माता संत बाबाजी चैतन्य संत तुकोबार आहे तुम्हा सर्व संत मंदिरांच्या चरणी सेवा समर्पित करून माझ्या ज्ञानेश्वर मावली नाराज मावली